आता पाहूयात टॉप 50. कर्जमाफीच्या घोषणेनंतर अमरावतीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे. कर्जमाफीची केवळ जाहिरातबाजी होत असल्याचं काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी आरोप केला. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफी न देता एसटीवर जाहिरातबाजी करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुंबई महापालिका प्रशासनानं हाती घेतलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार, निविदा प्रक्रियेचं उल्लंघन, निकृष्ट दर्जाची कामं झाल्याचा आरोप काँग्रेसनं केला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे अशरफ आझमी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा विभागीय आयुक्ताच्या दरबारी पोहोचलाय. कोर्टाच्या आदेशानुसार वरट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयात जाऊन आपली बाजू मांडली. तर शुक्रवारीच धानोरकर गटानं आयुक्तांसमोर आपलं संख्याबळ सिद्ध केलं होतं. त्यामुळे आता विभागीय आयुक्त काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जरांगे पाटलांच्या भेटीगाठी होणार आहेत. ऑगस्ट महिन्यात जरांगे दौरा करतील, मात्र दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याची माहिती समोर आली. पश्चिम उपनगरातील दहिसरमध्ये राहणारे उपमहापौर संजय घाडे यांनी मुंबईतील शहर भागातच सरकारी बंगला मिळावा यासाठी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिलं. दहिसर ते महापालिका मुख्यालय गाठण्यासाठी काही तास लागतात. हा वेळ वाचून बैठका नागरिकांच्या घाटीबिटी घेता यावेत यासाठी भायखळ्यातील राणीबाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांच्या बंगल्याची मागणी संजय घाडे यांनी केली. वारकरी दिंडीला ट्रकनं दिलेल्या धडकेत 3 वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. वेदनादायी आणि धक्कादायक असल्याची भावना शिवसेना नेते नीलम गोरे यांनी व्यक्त केली आहे. नीलम गोरे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं म्हटलंय. तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रवींद्रनाथ घोष यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली आहे. त्यांनी रीतव्रत बॅनर्जी यांच्या बंडखोर गटात प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांची साथ सोडताना त्यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. पुण्यातील मनसरमध्ये दूध भेसळी विरोधी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात तुकाराम मुंडे यांना पंढरपूरच्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान मिळायला हवा अशी मागणी करण्यात आली. तर शिवसेना नेते विजय शिंदे यांनी ही मागणी केली आहे. लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळण्यात आली. ई-केवायसी प्रक्रियेनंतर सुमारे 80 लाख नावं वगळण्यात येत असल्याचं सरकारच्या वतीने 1 महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आलं. ताज्या आकडेवारीनुसार ही संख्या आता 92 लाखांवर पोहोचलेली आहे. मूळ लाभार्थी संख्या 2.4 कोटी होती. त्या तुलनेत ही घट सुमारे 38% आहे. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल अपेक्षित असला तरी त्यासाठी पर्यावरणालाही मोठी किंमत मोजावी लागणार आहे. प्रकल्पासाठी 5,380 खारफुटी 303 झाडं हटवावी लागणार आहेत. त्यामुळे प्रकल्प परिसरातील 3,214 वृक्षांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचं निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आलाय. झाडांना लावलेली नोटीस दोरीनं बांधण्यात आली. नोटीस पाऱ्यानं उडून गेल्यास याला जबाबदार कोण यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. प्रियसीची माफी मिळवण्यासाठी भर स्टेशनमध्ये तरुणानं लोटांगण घातल्याचं दिसून आलं. मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्थानकात हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. प्रियसीची माफी मिळवण्यासाठी तरुणानं सर्वांसमोर तिच्या पाया पडत लोटांगण घातलं. या प्रकारामुळे काही काळ स्थानकावर बघ्यांची मोठी गर्दी जमली. राज्यातील प्राथमिक शिक्षण सध्या बिकट अवस्थेत सापडलेल्या. एकीकडे राज्यातील 9,000 शाळा अवघ्या एक शिक्षकी भरवशावर सुरू आहेत, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या BLO मोहिमेसाठी तब्बल 45,000हून अधिक शिक्षकांना कर्तव्यावर लावण्यात आले. त्यामुळे राज्यातील 1,79,000 विद्यार्थ्यांचा दैनंदिन शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरात दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत ऑरिक स्मार्ट इंडस्ट्रियल सिटीचा विस्तार आता वेगानं होतोय. उद्योगांची वाढती संख्या, देश विदेशातून येणारी मोठी गुंतवणूक आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून बिडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी 72 MLD पाणी राखीव ठेवण्यात आलं. म्हाडाच्या अभिन्यासातील सुमारे 190 एकर भूखंडावर राबवण्यात येणाऱ्या समूह पुनर्विकासातून पुढील 7 ते 10 वर्षात 1,30,000 घरांची निर्मिती होणार आहे. याशिवाय अधिमूल्यांच्या स्वरूपात म्हाडाला 9,000 कोटींहून अधिक महसूल उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 295 घरांची विक्री रखडलेली आहे. ऑनलाईन पद्धतीनं पर विक्री सुरुवात होणार होती, मात्र तांत्रिक अडचणीमुळे या योजनेतील घरविक्री लांबणीवर आहे. तर त्यामुळे घरांची विक्री आता 4,000 घरांच्या सोडतीनंतरच होणार आहे.
नव्या मतदारांना आता त्यांच्या पालकांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणातील तपशील सादर करणं बंधनकारक करण्यात आले. निवडणूक आयोगाने याबाबत सूचना जारी केल्या असून नमुना 6 अर्जासोबत माहिती देणं आवश्यक असेल. पालकांचा SIR तपशील उपलब्ध नसल्यास अर्ज प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे. श्रीराम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणगीची गणना करण्याच्या नियमांमध्ये बदल केला जातो. याचाच एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे रविवारी गणना केली जाणार नाही आणि या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांना अधिक दिलासा मिळेल आणि त्यांना नव्यानं स्थापित केलेल्या गणनेच्या नियमांचं पालन करणं अधिक सोपं होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहराचं विद्रुपीकरण रोखण्यासाठी झाडांवर फलक लावण्यात आले. जाहिरात बोर्ड, तारेचे कुंपण, नदी नाल्यांच्या काठांवरील अतिक्रमण, शेड आणि रस्त्यावरील अनधिकृत बांधकामं 7 दिवसाच्या आत स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा मनपाकडून धडक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. लोणावळा परिसर दरड कोसळल्यानं रेल्वे मार्गावरील दुरुस्तीचं काम सुरू आहे. मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे 17 जुलैपर्यंत अनेक रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आले असून 15हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचं तिकीट बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटात सर्व तिकीटं फुल झाली. अनेक महत्त्वाच्या गाड्यांची वेटिंग लिस्ट देखील आता संपलेली. त्यामुळे कोकणवासियांची चिंता वाढली असून बाप्पाच्या दर्शनासाठी गावी जायचं कसं असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. बेस्ट उपक्रमाला ताफ्यातील बसगाड्यांची कमी होणारी संख्या आणि भाडेवाढी यामुळे घटत्या प्रवासी संख्येला तोंड द्यावं लागतंय. गेल्या 10 वर्षात बेस्ट उपक्रमाच्या प्रवाशाची संख्या आणि उत्पन्न यात घसरण सुरूच आहे. लोणावळा कर्जत घाट विभागातील दरडी हटवण्याचं काम अद्याप सुरू आहे. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहे. काही रेल्वे गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द केल्यानंतर आता मध्य रेल्वेनं महत्त्वाच्या मेल एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग 17 जुलैपर्यंत वळवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यात यंदा फक्त 34% खरीप पेरण्यात पूर्ण झालेल्या आहेत. पावसाचा पुन्हा खंड पडल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. जिल्ह्यात खरीप हंगाम लांबण्याची शक्यता वर्तवण्यात आली. सोयाबीन, मका, बाजरीसह खरीप पिकांच्या पेरणीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्याच्या समाधानकारक पावसामुळे खरीप पेरण्याचा टक्का वाढला असून राज्यात 59% क्षेत्रावर पेरण्या झाल्यात. मात्र विदर्भात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या खोळंबल्यात. या भागात आतापर्यंत 60% पेरण्या झाल्या असून शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान मोसमी पावसाच्या हंगामात अल निनोच्या स्थितीचा प्रभाव वाढत असून पावसाचं प्रमाण यावेळी असमान होत आहे. रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांना रोपवाटिकांची समस्या भेडसावते. पुराच्या पाण्यात 2 ते 3 दिवस राहिल्यानं भाताची रोपं कुजली आहेत. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यासमोर आलेलं आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागात शेतीची स्थिती गंभीर झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा पावसानं मोठी उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतातील कोवळी पिकं करपू लागली असून शेतकरी चिंतेत आहे. पिकं वाचवण्यासाठी अनेक शेतकरी तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत आहेत. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून पाऊस न झाल्यास खरीप पिकांवर मोठं संकट ओढवण्याची भीती आहे. राज्याच्या काही भागात मागील आठवड्यात अतिवृष्टी सदृश पाऊस होऊन सरासरीहून अधिक पाऊस नोंदला गेलाय. समाधानकारक पावसामुळे खरीप पेरण्याचा टक्का वाढला असून राज्यात 59% क्षेत्रावर पेरण्या झाल्यात. मात्र विदर्भात पावसानं ओढ दिली आहे. तिथल्या पेरण्या खोळंबल्यात. या भागात आतापर्यंत 60% पेरण्या झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतातील कोथिंबिरीचं उभं पीक खराब झालंय. त्यामुळे बाजारात कोथिंबीर मालाची आवक घटली आहे. तर त्याचं परराज्यातील बाजारपेठेत कोथिंबीर शेतमाल कमी पडला असून परिणामी बाजारभाव तेजीत आलेत. काल नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर मालाला शेकडा 21,000 रुपयांचा म्हणजेच प्रतिजुडी 210 रुपयांचा दर मिळाला. सोलापूरची जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी भागातील बेस्ट ड्रायव्हर ऑफ इंडिया ठरली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत 2 पदकांची कमाई करत महाराष्ट्राची मान तिनं उंचावली. या 2 पदकांच्या कमाईनंतर सोलापूरसह राज्यभरातून श्रावणीचं कौतुक होतं. सोलापूर परिवहन विभागाकडून अक्कलकोट आगारास मिळालेल्या 5 नव्या राजमाता जिजाऊ बसचं लोकार्पण करण्यात आले. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. अक्कलकोटमध्ये येणाऱ्या स्वामी भक्तांचा प्रवास सदैव सुखकर होण्यासाठी नव्या बसची सोय करण्यात आली. महाबळेश्वर ट्रेकर्सला जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून अद्ययावत मोटर बोट सुपूर्द करण्यात आल्या. वेण्णा लेकमध्ये सराव करत यशस्वी प्रात्यक्षिकं सादर केली. महाबळेश्वर पोलीस निरीक्षकांच्या हस्ते बोटीनं पूजन करण्यात आले. राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. देशातल्या 14 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागानं उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, झारखंड, पश्चिम बंगाल, पंजाब, छत्तीसगड आणि आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा दिला. कोल्हापूर जिल्ह्यात मागील 41 दिवसात तब्बल 36 वेळा अतिवृष्टी झाल्याची आकडेवारी प्राप्त झाली आहे. सर्वाधिक पाऊस भुदरगड तालुक्यातील पाटगाव क्षेत्रात पडलाय. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी 402 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.